कांदा भजी व चहा यांचा बेत प्रत्येकाच्या घरीच होतो. पण प्रत्येक वेळी कांदा भजी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण गरमागरम कांदा भजी न बनवता गरमागरम बटाट्याची भजी बनवतोय, तीही वेगळ्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बटाट्याची भजी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय. तुम्हाला किती प्रमाणात भजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बटाट्याचं प्रमाण घ्या. हा बटाटा मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपण त्याची साल काढून घेऊया. तर इथे मी बटाटा सोलून घेतलाय. बटाटा सोलून झाला. त्यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय व अशी किसणी घेतली. किसणी ही मोठ्या होलांची वापरा. फार छोट्या होलांची किसणी वापरू नका. मोठ्या होलाची किसणी वापरली म्हणजे बटाट्याचा किस छान मोठ्या आकारामध्ये होतो. तर आता आपण हा बटाटा किसून घेऊया. बटाटा पाण्यामध्येच किसून घ्या म्हणजे तो काळा पडत नाही. अशा पद्धतीने आपण बटाट्याचा किस पाडून घेऊया. तर इथे मी बटाटा किसून घेतलाय. असा लांब आकारामध्ये बटाट्याचा किस तयार झालाय. आता हा बटाट्याचा किस आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. तर बटाट्याचा किस मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर इथे मी खलबत्त्यामध्ये 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तर या लसणाच्या पाकळ्या मोठ्या होत्या म्हणून मी 3 घेतल्या. छोट्या लसणाच्या पाकळ्या असतील तर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्या. सोबत 1 इंच आलं व 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता हे साहित्य आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. तर याची मिक्सरला पेस्ट बनवू नका. हे साहित्य ठेचून घेतल्यावर भजीमध्ये त्याची चव खूप छान येते. तर इथे मी हे व्यवस्थित ठेचून घेतलंय. आलं छान बारीक ठेचून घ्या. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण बनवलेला बटाट्याचा किस घेऊया. बटाट्याचा किस आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला. त्याचबरोबर यामध्ये जास्त पाणी घेऊ नका. हा बटाट्याचा किस व्यवस्थित निथळून घ्या. त्यामध्ये जास्त पाणी राहता कामा नये. नाहीतर भजी आपल्याला हवी तशी होणार नाही. त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलाय. कांदा छान बारीक आकारामध्ये चिरून घ्या. चिरलेला कांदा यामध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये आपण लसूण, मिरची व आल्यापासून बनवलेला ठेचा घालूया. इथे 1 चमचाभर हा ठेचा तयार झालाय. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. जवळपास मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सोबत यामध्ये लिंबाचा रस घालूया. 1 चमचाभर लिंबाचा रस घाला. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. इथे कांद्याला व बटाट्याला व्यवस्थित पाणी सुटलंय. त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज पडली नाही. त्यानंतर इथे मी 4 चमचे बेसन घेतलंय. बेसनाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे बेसन यामध्ये घालूया. थोडं-थोडं करत बेसन घाला म्हणजे आपल्याला अंदाज येईल. आता बेसन आपण ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपण थेंबभरही पाणी न घालता हे मिश्रण मिक्स केलंय व यामध्ये पाणी घालण्याची गरज सुद्धा पडली नाही. जर तुमचं मिश्रण अगदीच कोरडं असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता व अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची भजी बनवण्यासाठीचं मिश्रण तयार करायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला जास्त पातळही बनवायचं नाही किंवा जास्त घट्टसर सुद्धा ठेवायचं नाही. या कन्सिस्टन्सीमध्ये मिश्रण बनवा म्हणजे भजी छान फुगली जातात. तर मिश्रण तयार झालंय. त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झालं की यामध्ये आपण भजी सोडूया. अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने सुद्धा भजी सोडू शकता किंवा हाताने सुद्धा भजी सोडू शकता. तर ही भजी सोडताना आपण गोल भजी बनवतो तेव्हा ज्या पद्धतीने भजी सोडतो अशी सोडायची आहेत. कांदा भजी बनवताना आपण ती पसरट सोडतो. पण जेव्हा आपण बटाट्याची भाजी बनवत असतो तेव्हा ती अशी गोलाकार आकारामध्ये सोडा. म्हणजे ती दिसायला सुद्धा छान होतात व त्याचबरोबर आतपर्यंत व्यवस्थित शिजली जातात. तर इथे मी तेलामध्ये भजी सोडून घेतलेत. आता 2 मिनिटभर आपण एका बाजूने भजी तळून घेऊया. एका बाजूने भजी व्यवस्थित तळून झाली की पलटून घेऊया व दुसऱ्या बाजूने सुद्धा भजी व्यवस्थित तळून घेऊया. 2 मिनिटभर मध्यम आचेवर भजी तळून घ्या व 1 मिनिटभर ही भजी मोठ्या आचेवर तळून घ्या. म्हणजे ती छान कुरकुरीत सुद्धा होतात. आतपर्यंत शिजली जातात. भजी तळून झाली की झाऱ्याच्या मदतीने ही भजी काढून घेऊयात. तर या बटाट्याच्या भजींना रंग सुद्धा छान आलेला आहे व ती कुरकुरीत सुद्धा झालेत. त्याचबरोबर अशाच पद्धतीने मिश्रणापासून दुसरी भजी सुद्धा तेलामध्ये सोडूया व अशा पद्धतीने तळून घेऊया. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपली कुरकुरीत बटाट्याची भजी तयार झालेत.